Good morning everybody. In the previous video we have discussed about all details about articles. Articles त्याचे प्रकार A and the, definite article, indefinite article, article कुठे वापरायचं नाही हे सगळे नियम आपण डिस्कस केलेत. आता या वाक्यातून आणखीनही काही आपल्याला नियम कळतील आणि आधीच्या नियमांची त्यानिमित्तानं आपली उजळणी पण होईल. आपण समजून घेऊया एक एक वाक्य. I know man is engineer and he works in Bangalore. आता ठिकाणी I know a man, मी एका माणसाला ओळखतो. I know one man, मग वन ऐवजी या ठिकाणी आर्टिकल अ आलेलं आहे. जेव्हा एखादी एकवचनी सामान्य नाम वाक्यात पहिल्यांदाच येतं त्यावेळेस आर्टिकल अ येतं. आता तेच नाम जर दुसऱ्यांदा आलं, तिसऱ्यांदा आलं, पुढं प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी द येतं. द मॅन, तो माणूस, दॅट मॅन, मग दॅट ऐवजी द येणार. आय नो अ मॅन, द मॅन इज ॲन इंजिनियर. आता या ठिकाणी स्पेलिंगमध्ये पण ई आहे, उच्चारात सुद्धा ई आहे, तेव्हा आर्टिकल या ठिकाणी ॲन येणार आहे. अँड ही वर्क्स इन बँगलोर. बँगलोर हे शहराचं नाव आहे. इट्स अ प्रॉपर नाऊन आणि प्रॉपर नाऊनला कधी आर्टिकल लागत नाही. I know a man, the man is an engineer and he works in Bangalore. या पहिल्या वाक्यातच आपल्याला आर्टिकलचे सगळेच प्रकार ए अँड द वापरायचं, कुठं वापरायचं नाही हे आपल्याला एक सॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे. कॉपर इज युजफुल मेटर. आता कॉपर हे मटेरियल नाऊन आहे. तांब हा एक धातू आहे. मटेरियल नाऊनला आर्टिकल लागत नाही. यूजफुल, आता या ठिकाणी AEIOU पैकी इथं यू हा स्वर आलेला आहे, परंतु बघा याचा उच्चार य असा होतो. मग उच्चार य होतो त्यामुळे आर्टिकल ए येणार आहे. उच्चार कसा होतो ते बघायचं आहे. स्पेलिंग स्वरानं सुरू झालं आहे परंतु उच्चार व्यंजनानं सुरू झालं आहे त्यामुळं अ येणार आहे. सो कॉपर इज अ युजफुल मेटल. ही इज MCOM आणि सिस्टर इज मास्टर ऑफ आर्ट्स. आता दोन्हीकडे स्पेलिंगमध्ये एम आलेलं आहे, पण स्पेलिंग आपल्याला महत्त्वाचं नाही, आपल्याला उच्चार बघायचा आहे. आता याचा उच्चार आहे एम. ह्यातला पहिलं अक्षर ए असल्यामुळे आपल्याला आर्टिकल या ठिकाणी ॲन घ्यावं लागणार आहे. ॲन MCOM, MA, MSc, LLB, HSc, SSc, MD, MS, MBBS या सगळ्यामध्ये पहिला उच्चार ए होतो आणि म्हणून आर्टिकल आपल्याला ॲन वापरायचं आहे. आणि तेच इथे बघा याचा उच्चार आपण केला मास्टर ऑफ आर्ट्स. हे ॲब्रिव्हेशन आहे, हे लॉंग फॉर्म आहे. मग याचा उच्चार म असा होतो मास्टर ऑफ आर्ट्स. मग या ठिकाणी आर्टिकल अ येणार. म्हणजे दोन्हीकडे स्पेलिंग सारखं आहे पण आर्टिकल वेगळं आहे कारण दोघांचा उच्चार हा वेगळा सुरू होतो. इथे स्वरानं सुरू होतो, इथं व्यंजनानं सुरू होतो. ऑनेस्ट मॅन इज रिस्पेक्टेड बाय ऑल. आता या ठिकाणी स्पेलिंग Hनं स्टार्ट होतं आहे पण उच्चार याचा ऑ असा होतो, ऑ. मग आपल्याला आर्टिकल ॲन घ्यावं लागेल. आर्टिकल नामासाठी येतं पण ते काय येणार हे त्याच्या अलीकडच्या शब्दावरनं ठरतं. ॲडजेक्टिव्ह आहे, हे उच्चार स्वराने सुरू झालेला आहे त्यामुळं ॲन ऑनेस्ट मॅन इज रिस्पेक्टेड बाय ऑल. काँगो इज वन ऑफ लॉंगेस्ट रिव्हर्स इन वर्ल्ड. आता काँगो ही एक मोठी नदी आहे, महत्त्वपूर्ण नदी आहे. आर्टिकल त्याला द येणार. जगातल्या सर्व महत्त्वपूर्ण नद्या, सर्व महासागर, सर्व मोठे पर्वत यांना आपण आर्टिकल द लावतो. सो द काँगो इज वन ऑफ लॉंगेस्ट. आता लॉंगेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण आर्टिकल द लावतो कारण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा नाम युनिक बनतं त्यामुळे आर्टिकल द येतं. वर्ल्डला सुद्धा आर्टिकल द लागणार. ज्या गोष्टी एकमेव काय आहेत त्याला द लागतात. द अर्थ, तसं द वर्ल्ड. द काँगो इज वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर्स इन द वर्ल्ड. या वाक्यात तिन्ही ठिकाणी आर्टिकल द आलेलं आहे पण तिघांचं प्रयोजन वेगळं आहे. शी लाईक्स टू प्ले ऑन द फ्ल्यूट. फ्ल्यूट हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, वाद्य आहे. सर्व वाद्यांना आपण आर्टिकल द लावतो. द पियानो, द गिटार, द फ्ल्यूट, द हार्मोनियम, आर्टिकल द येणार आहे. सो शी लाईक्स टू प्ले ऑन द फ्ल्यूट. दे व्हिजिट देअर नेटिव्ह प्लेस ट्वाईस अ इयर. आता इथे दरवर्षी
ते गावाकडं दोनदा जातात, ट्वाईस एव्हरी इयर. मग एव्हरी अर्थाने इथं आर्टिकल अ आलेलं आहे. आर्टिकल अ आपण पाहिले की कधी वन अर्थाने येतं, कधी एनी अर्थाने येतं, कधी एव्हरी अर्थाने येतं. आता इथं हे अ एव्हरी अर्थानं आलं आहे. सो दे व्हिजिट देअर नेटिव्ह प्लेस ट्वाईस अ इयर. We went to Miraj in rented car and from there we left for Delhi by train. We went to Miraj in rented car, त्यामुळे आर्टिकल इथं अ येणार आहे. कुठल्याही वाहतुकीच्या साधनासाठी आपण बाय वापरतो, बाय कार, बाय ट्रेन, बाय प्लेन, बाय एअर वगैरे. पण जर त्या वाहतुकीच्या साधनामागं काही विशिष्ट असा उल्लेख आला असेल तर मात्र तिथं बाय येत नाही, तिथं इन येतं. अँड फ्रॉम देअर वी लेफ्ट फॉर दिल्ली बाय ट्रेन. आता इथं काहीच नाही, मग इथं आर्टिकल येणार नाही. वाहतुकीच्या साधनामागं उल्लेख नसेल तर नो आर्टिकल, उल्लेख असेल तर अ आर्टिकल किंवा ॲन काय लागेल ते. प्रिपोजिशनसुद्धा तसंच आहे. वाहतुकीच्या साधनामागे काही उल्लेख नसेल तर बाय येतं आणि काही उल्लेख असेल तर इन येतं. आर्टिकल आणि प्रिपोजिशनची काही मुद्द्यामध्ये परस्पर संबंध आहेत, हळूहळू आपल्याला लक्षात येईल. So we went to Miraj in a rented car and from there we left for Delhi by train. French can't speak English properly. French, that is the French, can't speak English properly, no article. French, English, German हे शब्द जर तिथल्या लोकांसाठी आले तर आर्टिकल द येतं. द फ्रेंच मीन्स फ्रेंच पीपल, द इंग्लिश मीन्स इंग्लिश पीपल, द जर्मन्स मीन्स जर्मन पीपल. आणि जेव्हा ते शब्द लँग्वेजसाठी येतात तेव्हा त्यांच्या मागे आर्टिकल लागत नाही, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, जॅपनीज, चायनीज वगैरे. सो द फ्रेंच कांट स्पीक इंग्लिश प्रॉपरली. रिच शूड हेल्प पुअर अँड नीडी. आता ही रिच, पुअर, नीडी ही सगळी ॲडजेक्टिव्ज आहेत आणि आर्टिकल ॲडजेक्टिव्हसाठी लागत नाही, ती फक्त नाऊनसाठी लागतात. पण विशिष्ट परिस्थितीमध्ये, अपवादात्मक परिस्थितीमध्ये आर्टिकल द लागू शकतं. इथं रिच हा जो शब्द आहे तो रिच पीपलसाठी आलेला आहे, मग त्या ठिकाणी आर्टिकल द येणार. द रिच पीपल शूड हेल्प द पुअर अँड द नीडी. द रिच मीन्स रिच पीपल, द पुअर मीन्स पुअर पीपल, द नीडी मीन्स नीडी पीपल. ॲडजेक्टिव्ह इज यूज फॉर द नाउन, सो कम्स हेअर आर्टिकल द. एप्रिल इज 4th month इन द कॅलेंडर. आता 4 ही साधी संख्या आहे ज्याला इंग्रजीत कार्डिनल म्हणतात आणि 4th ही क्रमवाचक संख्या आहे, त्याला ऑर्डिनल म्हणतात. ऑर्डिनलसाठी आर्टिकल नेहमी द येतं, कार्डिनलला आर्टिकल येईलच असं नाही. सो एप्रिल इज द 4th month इन द कॅलेंडर. अगदी क्रमानं आपण मोजले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, बरोबर 4था क्रमवाचक संख्या आहे, आर्टिकल द येणार. There lives one-leg man on top floor of old building. इथे पण ओ आहे, इथं पण ओ आहे. स्पेलिंगच्या दृष्टीनं दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही स्वराने सुरू झालेत. पण आता उच्चार बघूया आपण. देअर लिव्ज अ वन लेग्ड मॅन. वन, मग आर्टिकल इथं अ येणार आहे. उच्चार व्यंजनानं सुरू होतं म्हणून आर्टिकल इथं अ येणार आहे. आणि इथं मात्र उच्चार ओ असा आहे, त्यामुळं आर्टिकल इथे ॲन येणार आहे. ॲन ओल्ड बिल्डिंग. अ वन लेग्ड मॅन मात्र ॲन ओल्ड बिल्डिंग. आता इथं टॉप फ्लोअर, इथं आर्टिकल द येणार आहे. जी गोष्ट एकच एक असते त्याला आपण द लावतो. आता प्रत्येक इमारतीला टॉप फ्लोअर एकच असतो, भले इमारत 2 मजली असेल, 10 मजली असेल, 100 मजली असेल, प्रत्येक इमारतीला एकच टॉप फ्लोअर असतो. म्हणजे इथं एकच गोष्ट असते, तिथं आर्टिकल द लागतं. सो देअर लिव्ज अ वन लेग्ड मॅन ऑन द टॉप फ्लोअर ऑफ ॲन ओल्ड बिल्डिंग. ॲपल्स आर गुड फॉर हेल्थ. आता ॲपल्स स्वर आहे, उच्चार पण स्वराने आहे, ॲन वापरायचा मोह होईल. पण बघा इथं ॲपल्स अनेक वचनी शब्द आहे, मग इथं आर्टिकल ए किंवा ॲन येणार नाही. आर्टिकल ए येण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की नाम एक वचनी पाहिजे. इथं नुसतं ॲपल असतं तर ॲन आलं असतं की ॲन ॲपल इज गुड फॉर अवर हेल्थ. पण इथं ॲपल्स असल्यामुळं फक्त नो आर्टिकल ए ॲन येणार नाही. ॲपल्स आर गुड फॉर अवर हेल्थ. अमेरिका इज ऑल्सो नोन ॲज USA. आता अमेरिका हे प्रॉपर नाऊन आहे, देशाचं नाव आहे, त्याला आर्टिकल लागणार नाही. पण USAला मात्र द लागतं, कारण या ठिकाणचं आर्टिकल हे
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, स्टेट्स या शब्दाला आर्टिकल लागले, अमेरिका शब्दाला नाही लागलेलं, म्हणून इथं द येणार. किंवा असं लक्षातच ठेवा की ज्या देशांची नावं ॲब्रिवेशनमध्ये आहेत, लघुरूप आहे, तिथं सगळ्यांना द लागतं. आता इंग्लंड नो आर्टिकल, मात्र द UK. रशियापूर्वी जो होता त्याला USSR म्हणत होते, मग द USSR. संयुक्त अरब गणराज्य द UAE. ह्या सगळ्यांना ॲब्रिवेशन असेल तर द लागतं आणि एरवी प्रॉपर नाऊन असेल तर आर्टिकल लागत नाही. आय मेट युरोपियन मॅन नियर ताजमहल. आता या ठिकाणी पाय ई आणि यू हे 5 पैकी 2 स्वर आहेत AEIOU पैकी. तरी पण आपण इथं ॲन वापरू शकत नाही, कारण याचा उच्चार युरोप य असा होतो, त्यामुळे आर्टिकल आपल्याला ए घ्यावं लागणार आहे. अ युरोपियन मॅन नियर द ताजमहल. ताजमहलला द लागतं. ज्या एकमेव अद्वितीय गोष्टी आहेत, युनिक्स आहेत, त्यांना आपण आर्टिकल नेहमी द लावतो, मग त्या निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असोत. सो आय मेट अ युरोपियन मॅन नियर द ताजमहल. महाभारतसाठी आपल्याला द लावायचं आहे, कारण महाभारत एक महाकाव्य आहे. सर्व धर्मग्रंथ, महाकाव्य, महान ग्रंथ यांना आपण नेहमी द लावतो, त्यामुळे द महाभारत वॉज रिटन बाय व्यास. व्यास हे एका ऋषींचं नाव आहे, प्रॉपर नाऊन आहे, आर्टिकल लागणार नाही. सो द महाभारत वॉज रिटन बाय व्यास नियरली 5000 years ago. ही गोज टू स्कूल. स्कूलला आर्टिकल लागणार नाही. ज्याचं जे नेहमीचं रोजचं कामाचं ठिकाण असतं त्याला आर्टिकल लागत नाही, त्यामुळे ही गोज टू स्कूल, तो शाळेला जातो. ॲट 7 in the morning अँड कम्स होम बाय 2 at noon. नो आर्टिकल. आता बघा, दिवसाचे 4 भाग आपण पडतो. मॉर्निंग, इव्हनिंग ही एक जोडी आपण मानूया, नून आणि नाईट ही एक जोडी आहे. या दोघांची आर्टिकल्स आणि प्रिपोशन्स त्या जोडीची ठरलेली आहेत. आता सकाळी असं म्हणायचं असेल तर इन द मॉर्निंग, प्रिपोशन इन, आर्टिकल द. संध्याकाळी म्हणायचं असेल तर इन द इव्हनिंग. तेच आपल्याला दुपारी असं म्हणायचं असेल तर ॲट नून, नो आर्टिकल. रात्री असं म्हणायचं असेल तर ॲट नाईट, नो आर्टिकल. हे दोन्हीची प्रिपोशन्स ठरलेली आहेत, दोन्हीची आर्टिकल्स ठरलेली आहेत. त्यात जोड्या फक्त लक्षात घ्या, इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग, ॲट नून, ॲट नाईट. So he goes to school at 7 in the morning and comes home by 2 at noon. Is this your pencil? No article. खरं तर पेन्सिल हे कॉमन नाऊन आहे, आर्टिकल लागू शकेल, पण त्याच्या मागे बघा युअर शब्द आहे. हे सार्वनामिक विशेषण आहे. माय, युअर, हिज, हर, देअर अशी जर असतील तर मध्ये आर्टिकल लागत नाही. सार्वनामिक विशेषणाला आपण आर्टिकल लावत नाही. समजा युअर शब्द नसता तर मग इज धिस अ पेन्सिल असं झालं असतं, पण युअर शब्द असल्यामुळं आपल्याला आर्टिकल घेता आलं नाही. आता समजा दिस इज अ पेन, अ पेन, पण दिस इज माय पेन म्हणताना अ येणार नाही, मग कुठेच नाही येणार. दिस इज अ माय पेन पण होणार नाही, आणि दिस इज माय अ पेन असं सुद्धा होणार नाही. त्यामुळे आर्टिकल इथं लागणार नाही युअर शब्दामुळं. द सन, सूर्य, निसर्गातली एकमेव गोष्ट, आर्टिकल द येणार. पूर्वेला, इन द ईस्ट. पश्चिमेला, इन द वेस्ट. चारही दिशांना द लागतं. द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ. द सन रायझेस. आता हा जर सनराईज असा शब्द आपण वापरला तर त्याला आर्टिकल लागत नाही. सनसेट शब्द वापरला तर आर्टिकल लागत नाही. स्वतंत्र सन शब्द असेल तर आर्टिकल लागणार. सो द सन रायझेस इन द ईस्ट अँड सेट्स इन द वेस्ट. हिल कम बॅक विदिन हाफ ॲन आवर. आता स्पेलिंग व्यंजनानं सुरू होत आलेलं आहे. उच्चार अ असा आहे, उच्चार जसा असेल तसा आर्टिकल आहे. स्पेलिंग आपल्याला महत्त्वाचं नाही. हिल कम बॅक विदिन हाफ ॲन आवर. आता या निमित्तानं आणखीन एक मुद्दा या वाक्यात आपण बघणार आहोत. सामान्यपणे आर्टिकल वापरताना नामासाठी जरी येत असलं तर जर ॲडजेक्टिव्ह आलं असेल तर आर्टिकल मागे सरकतं. जसं आपण मगाशी बघितलं, ॲन ऑनेस्ट मॅन, अ ब्युटिफुल फ्लॉवर, अ बिग सिटी. पण हाफ हा अपवाद आहे. हाफसाठी मात्र आर्टिकल अलीकडं न घेता पलीकडे घ्यायचं आहे. अ हाफ आवर असं कधी होत नाही. हाफ ॲन आवर. सो हिल कम बॅक विदिन हाफ ॲन आवर. प्लीज गिव्ह मी लिटिल वॉटर टू ड्रिंक. आता या ठिकाणी मला प्यायला थोडं पाणी दे. तहान भागण्यात पण हवं आहे, त्यामुळे आर्टिकल अ येणार आहे. प्लीज गिव्ह मी अ लिटिल वॉटर टू ड्रिंक.
लक्षात घ्या, लिटिल आणि फ्यू शब्द असे आहेत, जर त्यांच्या मागं आर्टिकल जर आलं तर ते नेहमी सकारात्मक अर्थानं आलेले असतात, थोडं अर्थानं. आणि ते जवळजवळ नाही असं म्हणायचं असेल तर लिटिल आणि फ्यू या शब्दांच्या मागं आर्टिकल लागत नाही, जवळजवळ नाही. आता पाणी मागताना कसं, बा प्लीज गिव्ह मी अ लिटिल वॉटर टू ड्रिंक, थोडं तरी तहान भागण्यात पण पाणी हवं आहे. पण समोरची व्यक्ती जर तिथं पुरेसं पाणी नसेल तर काय म्हणेल, सॉरी देर इज लिटिल वॉटर इन द ग्लास, म्हणजे त्या ठिकाणी पुरेसं पाणी नाही आहे. लिटिल आणि फ्यूच्या मागं आर्टिकल असेल तर सकारात्मक, आर्टिकल नसेल तर ते नकारात्मक अर्थानं आलेलं असतं. थँक्यू. विल स्टॉप हिअर. जाता जाता एक वाक्य आपण लक्षात ठेवूया की नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम. अपयश येणं हा गुन्हा नाही, यश अपयश तर येत राहतं, पण हलकं ध्येय बाळगणं हा जरूर गुन्हा आहे. ध्येय नेहमी उच्च बाळगावं, मग त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर नक्की आपल्याला यश मिळतं. पण ध्येयच नसेल किंवा अगदी साधं ध्येय बाळगणं ही मात्र फार मोठी चुकीची गोष्ट आहे. टेक केअर. थँक्यू.